आपलं दम चिकन रेडी आहे। आज आपण दम चिकन बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। हळद, मसाला, मीठ, तेजपत्ता 2 घेतले, 2 मिरच्या उभ्या चिरून घेतले, आलं लसूणची पेस्ट, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, 1 वाटी दही, गरम मसाला, पुदिना, कोथिंबीर, हे 2 कांदे तळून घेतले आहेत आणि 1 मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे। हे आपण सर्व आता मॅरिनेट करून घेऊया। अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे, ते आता आपण मॅरिनेट करूया। 1 वाटी दही घालूया, गरम मसाला, हळद, मसाला, मिरची आलं लसूणची पेस्ट, लसूण आणि आल्याची पेस्ट, चवीनुसार मीठ, हे मिरची आणि तेजपत्ता, पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो आणि हा तळलेला कांदा। आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हातानेच मिक्स करायचं, म्हणजे सर्व चिकनला हे लागलं जातं। आता हे सर्व मिक्स झालं की आपल्याला ह्याच्यामध्येच तेल पण घालून घ्यायचं आहे। हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला हे तेल घालून घ्यायचं आहे। हे तेल ह्याच्यात घातल्यानंतर आपल्याला पुन्हा शिजवताना ह्याच्यात तेल घालायचं नाहीये। पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता ह्या चिकनला आपण स्मोक देऊया। हे आपल्याला 1 तास ठेवायचं असंच। जर तुमच्याकडे वेळ असेल जास्त ठेवला तरी चालेल, आता मग अर्धा तासात केलं तरी चालेल। हे चिकन माझं आता मॅरिनेट करून झालेलं आहे। हे मी 2 तास ठेवलं होतं मॅरिनेट करायला। आता आपण हे कढईमध्ये काढून घेऊया। आता हे माझं चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे। मी हे 2 तास मॅरिनेट करायला ठेवलं होतं। आता आपण हे ज्याच्यात बनवायचं आहे त्याच्यामध्ये काढून घेऊया। ह्याच्यामध्ये मी आता बटाटा पण घालणार आहे। तुम्हाला घालायचा असला तर तुम्ही घालू शकता, नाही घातला तरी चालेल। मॅरिनेट करताना घातला तरी चालतो आणि आता घातला तरी चालतो। आणि ह्याच्यात आता आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता मी ह्याला फॉइल पेपर लावून घेते। हवा गेली नाही पाहिजे कुठूनच। हा एवढ्या मंद गॅसवरती आपल्याला 20 मिनिटं ठेवायचं आहे। आणि वर झाकण देऊन ठेवायचं आहे। असं वजन पण देऊन ठेवायचं आहे। आता हे माझे इथे ठेवून 20 मिनिटं झालेली आहेत आणि मी इथे बाजूला तवा गरम करत ठेवला आहे। आता हे आपल्याला तव्यामध्ये ठेवायचं आहे। तव्यामध्ये पण असं स्लो गॅसवरती 30 मिनिटांसाठी ठेवायचं आहे आणि उघडून अजिबात बघायचं नाहीये। तवा पहिला गरम करून घ्यायचा
आणि आता हे 30 मिनिटासाठी परत ठेवायचं आहे, उघडून बघायचं नाही. 30 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. आता मी गॅस बंद करते आणि 5 मिनिटं तव्यामध्ये असंच ठेवून देणार आहे. आता आपले 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघूया दम चिकन कसं झालं आहे ते. वा, एकदम सुंदर झालं आहे, घमघमाट सुटलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता कसं सुंदर झालं आहे. तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.